नमस्कार, मी विजय आवामन आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी। पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। त्यांच्यासोबत आजी माजी नगरसेवकांनीही प्रवेश केला। जवळपास 30 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। या घटनेला काही तास होत नाही तोवरच आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड येथील आमदारांना बनसोडे यांच्या आणि त्यांच्यासोबतच आमदार विलास लांडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यांच्या समवेत बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा सुद्धा झालेल्या आहेत। दरम्यान अजित गव्हाणे यांना भोसरीचं तिकीट हवंय आणि त्यासाठी त्यांनी पक्ष बदलला असा आरोप त्यांच्यावरती होतोच। मात्र याच मतदारसंघातून तिकिटासाठी आलेले शरद पवार गटामध्ये आलेले अजित गव्हाणे यांना तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती नाही, कारण याच ठिकाणाहून उद्धव ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावरती रवी लांडगे सुद्धा तयारी करतायत आणि अजित गव्हाणे यांच्या तुलनेमध्ये रवी लांडगे हेच महेश लांडगे यांना टफ फाईट देऊ शकतात अशी ही चर्चा या मतदारसंघात होत राहते। तर दुसरीकडे 7 जुलैला नाशिक मधील अनेक नगरसेवकांनी अजित पवारांचे घड्याळ काढलं होतं आणि पवारांना निवडलं होतं, ज्यात माजी नगरसेवक नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गीते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडनीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील अहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी अशा बऱ्याचशा चांगल्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। बरं, हे झालं पक्षप्रवेशांचं राजकारण, पण या पलीकडे जाऊन सुद्धा अजित पवार यांना भाजपा या पक्षामध्ये सध्या दिली जात असलेली वागणूक लक्षात घेतायत। प्रवीण दरेकर असो किंवा गिरीश महाजन असो किंवा अन्य कोणताही नेता असो, अजित पवारांवरती थेटपणे टीका करतायत। आधी याच दादांवरती बोलायला हे घाबरायचे। अशामध्येच आता पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न साप्ताहिक विवेक मध्ये एक मोठा दावा करण्यात आलाय, जो दावा अजित पवार आणि भाजपशी जोडलेल्या कडीला तोडतोय। तो दावा काय आहे हे समजून घेऊयात। नेमकं घडलंय काय? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार का अशी शंका घेण्यास आता वाव मिळतोय, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मोठा दावा केला। भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा संदेश दिल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या प्रवक्त्यानं केला आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवीन चर्चांना आता सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न साप्ताहिक विवेक मध्ये असा दावा करण्यात आला होता की भाजपनं अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पक्षाला तोटा झाला। लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीचे कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणं हे आहे। भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबत जाणं पटलं नव्हतं आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला निवडणुकीत नाकारलं। विवेक मधून एक असा अनौपचारिक सर्वे सुद्धा प्रसिद्ध झाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यामुळे अनेकांमध्ये नाराजी होती। शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी भाजप सोबत येणं अनेकांना पटलं नाही असं देखील या संघाच्या सर्वेमध्ये म्हणण्यात आलंय। बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लायंट क्रॅस्टो यांनी हा दावा केलाय की भाजपला आता जाणीव झाली आहे की अजित पवारांसोबत युती करून आपण किती मोठी चूक केलेली आहे आणि यामुळेच आपल्याला नुकसान सुद्धा झालंय आणि पुढे देखील नुकसानच होणार आहे आणि त्यामुळेच अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर पडण्याचा भाजपचा संदेश जो आहे तो पोहोचलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेनं मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने कौल दिलाय। भाजप त्यामुळे काळजीत पडली आणि त्यांना विधानसभा जिंकायची आहे, पण अजित पवारांसोबत युती असल्यानं लोकसभेप्रमाणे विधानसभेत आपला पराभव होईल असं त्यांना वाटत आहे आणि त्यामुळेच विवेक मध्ये छापून आलेला हा लेख अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्याचा संदेश आहे अशाच आशयाखाली आहे। क्रॅस्टो यांनी असाही दावा केलाय की भाजपनं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेली युती राज्याच्या जनतेने स्वीकारलेली नाही। जी स्थिती अजित पवारांसोबत आहे ती स्थिती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। भाजपनं या दोघांशी युती करणं जनतेने स्वीकारलेलं नाही। बरं, आता जर या सर्वेचा दाखला घेतला तर हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता राहतो, मात्र उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी राम मंदिर बांधलं त्या अयोध्यामध्ये सुद्धा बीजेपीचा उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही। अशा सगळ्याच घडामोडी जर बघितल्या तर ओव्हरऑल देशभरातीलच परफॉर्मन्स बीजेपीचा वीक ठरलेला आहे।
बीजेपीला अनेक ठिकाणी 400 पारच्या ठिकाणी जो नारा दिला जात होता तिथे पुढे 200 जागा त्यांच्या हाती पडलेल्या आहेत। मग या 200च्या आसपास मिळालेल्या जागा हे फक्त एकट्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं अपयश तर असू शकत नाही, यावरती मात्र कोणी बोलायला तयार नाहीये। या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ठरला तर सध्या अजित पवार ऍक्शन मोड मध्ये आहेत। अजित पवार ऍक्टिव्हही झालेले आहेत। अजित पवारांचा रुतबाही बदललेला आहे। मात्र अजित पवारांवरती भाजपचेच म्हणजे महायुतीतीलच नेते ज्यावेळेस टीका टिप्पणी करतात त्यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवारांची बाजू सावरून का घेत नाहीयेत, पक्षांतर्गत विषय का मिटवत नाहीयेत, आणि त्यामुळेच कुठेतरी शंका अशी निर्माण होती की तिकडून फडणवीस आणि इकडून पवार अशी डबल ढोलकी सध्या अजित पवारांची वाजवली जाते। अशी शंका घेण्यासाठी वाव मिळतोय का? तुम्हीच कमेंट मध्ये व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं मराठी मंडळी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा। बाकी जय महाराष्ट्र।